आम्हाला ऍक्च्युली ना कस्टमर नको आहे, आम्हाला एक बॉन्ड पाहिजे आणि तो बॉन्ड आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. स्वप्न सर्वांचीच असतात, पण त्यांना पूर्ण करायला लागतं करेज. आणि महामनी सोशलच्या गणित काय सिरीजमध्ये आम्ही सज्ज करतो तोच स्टेज. फॉरएव्हर देसी ब्रँडचं मॅजिक 2 टॅलेंटेड बहिणींनी बनवलं. कॉर्पोरेट जॉब सोडायचं या दोघींनी ठरवलं. तर आता श्वेता आणि श्रद्धाकडनं जाणून घेऊ प्रॉफिट लॉस आणि बिझनेस मेकिंगची कहाणी थेट त्यांचीच जुगारी. वेलकमिंग श्वेता and Shraddha in conversation with me on महामनी सोशल गणित काय सिरीज. हेलो, नमस्कार. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉम्प्लिमेंट, म्हणजे इतके ब्युटिफुली तुम्ही रेडी झालेला आहे दोघी जणी. आपण मराठीमध्ये युजली आपली मम्मी आपण असं रेडी झाल्यावर म्हणतो की नजर ना लगे, सो दॅट्स फॉर यू गाईज. थँक्यू सो मच. कसे आहात तुम्ही? येस, वी आर फाईन. फॉरएव्हर देसी आहात तुम्ही. ऑलवेज देसी. जसं मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की तुम्ही कॉर्पोरेट जॉब सोडला. सर्वात मोठी गोष्ट आहे ती आजच्या टाइम मध्ये कुणाला तो करेज येणं की आपलं कॉर्पोरेट जॉब सोडून स्वतःचं काही. तर हे कुणाच्या डोक्यात हा किडा आला सर्वप्रथम? सगळ्यात पहिला हिचा आला. हिने लिटरली जॉब सोडला आणि मला सांगितलं की मी जॉब सोडला. आय वॉज वर्किंग इन दुबई लाईक 10 years. आणि आय वाज लाईक कोण सोडू शकतं यार जॉब, आणि हिने सोडला. आय वाज लाईक ओके. देन आय स्टार्टेड ब्रँडिंग अँड ऑल. काय माझा फील्ड हे आर्टचं आहे, मी अप्लाइड आर्ट केलंय. सो आय वाज लाईक ओके, मी तुला ब्रँड बनवून देते. सो वी थॉट अबाउट द ब्रँड नेम फर्स्ट. सो वी कम अप विथ द फॉरएव्हर देसी बिकॉज आय एम स्टेइंग आउटसाइड द इंडिया फॉर अ लॉंगर टाइम. आणि आय वाज लाईक की सगळ्यांना देसी ऑलवेज व्हेरेवर यू विल स्टे यू फील युअर देसी. सो त्यामुळे तो फॉरएव्हर देसी हा वर्ड आला आमचा की एनीवेअर यू आर इंडियन्स ऑलवेज फील देसी. ऍब्सोल्युटली. पण म्हणजे घरी जेव्हा तुम्ही हे सांगितली गोष्ट किंवा काय तेव्हा डिस्कशन्स होते, किंवा मी जर माझ्या आईला जर सांगितलं की मी जॉब सोडतो घरी तर इट्स क्रेझी. आमचं फील्ड हे खूप वेगळं आहे. दोघींचं आर्टिस्ट आहे आणि मी आहे ते बँकिंग अँड फायनान्स मध्ये होते. प्रॉपरली डिफरंट होतं, पण आम्हाला दोघांना मिळून एक काहीतरी करायचं होतं. हे डोक्यात होतं की आपण दोघं मिळून काहीतरी करूया. सो ज्वेलरी हा ब्रँड असा आला की हिला आवडतच नाही ज्वेलरी, आवडली तर खूप वेस्टर्न. माझी स्टाईल इट्स अ वेस्टर्न थोडा आहे आणि मी टिपिकल ट्रेडिशनल एकदम असं जुळीत असं बोलून वी आर अपोजिट ऑलवेज. सो वी कम अप विथ समथिंग की ओके विल ब्रिंग ट्रेडिशनल ज्वेलरी बट विल ॲड ट्रेंड और अ वेस्टर्न लुक. सो तुम्ही जरी हे जरी आमचे बेस्ट सेलर्स बघितले त्याच्यामध्ये देसी पण आहे आणि थोडा ट्रेंडी पण आहे. ये होता है बिझनेस वुमन गाईज. म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला आले, बेस्ट सेलर घालून आलोय आम्ही इंटरव्ह्यू द्यायला. सो सुरुवातीला बेसिकली बिझनेस स्टार्ट करायला आपल्याला सर्वात मोठी गोष्ट जी लागते ती असते इन्व्हेस्टमेंट. सो ते कुठून जुळवली, कुणाचा जास्त मोलाचा वाटा होता किंवा काय सेव्हिंग? आम्हाला 2 मोठे इन्व्हेस्टर्स भेटले. वी आर सो लकी. ते आमचे हजबंड. द मॉरल सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅमिलीमध्ये, आणि मेन म्हणजे आपल्यासोबत जो पार्टनर आहे त्याचा. आणि आमच्या दोघांचे त्यांनी इनिशियल इन्व्हेस्टमेंट होते आमची, ऑफकोर्स सेव्हिंग होती ते आम्ही सगळी. आणि आमचा सगळा क्रेझीनेस वगैरे त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे आमचं बॉन्डिंग काय, आम्ही काय करू शकतो. सो दे आर व्हेरी एक्सायटेड आणि ते बोलले की चला तुम्ही स्टार्ट व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. थोडंसं ऑफ द जाणार, बट आय वॉन्ट टू नो हे हजबंड जसे भेटतात तुम्ही दोघींनी. So they were your moral support during this. Yeah, of course support and of course investment. Both the things important for the business. बरोबर. They were like behind us. आणि जर मी तुम्हाला विचारेन की तुमचा फर्स्ट डे तुम्हाला आठवतो का जेव्हा ही सुरुवात झाली? येस. ऍक्च्युली मला एक्झिबिशन करायचं होतं की आपण कशाने सुरुवात करायची तर एक्झिबिशनने करायची. कारण एक्झिबिशन हा असा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला डायरेक्ट फीडबॅक मिळेल. करेक्ट. आणि आम्हाला तोच कस्टमरचा रिव्ह्यू पाहिजे होता आणि काय रिस्पॉन्स येतोय ते इम्पॉर्टंट होता. सो आम्ही एक्झिबिशन पासून स्टार्ट केलं. मी जवळजवळ 6 महिने एक्झिबिशनच केले कम्प्लिटली. पण तेव्हा इतका जास्त रिस्पॉन्स, म्हणजे कस्टमर्स आर शोधत यायचे की फॉरएव्हर देसी किंवा मग श्वेता कुठे किंवा श्रद्धा कुठे, तुम्ही ट्रेन्स आहात तर कुठे आहात.
सो त्याच्यामुळे आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा हिने मला सपोर्ट केला की आपण ब्रँड करायचं, आपण लोकली नाही करायचं, आपण जो पण करणार तो ब्रँड करायचा. त्या दोन्ही थिंकिंग आहे ना एकत्र येऊन एक स्ट्रॉंग पॉईंट होतो ऍक्च्युली. म्हणजे हिचं एक गोष्ट आणि माझी एक गोष्ट, आम्ही हाफ आमच्या प्लस जॉईंट्स वेगवेगळे. आय थिंक दॅट्स इम्पॉर्टंट फॉर द बिझनेस, यु नो. मग एकत्र जुळणंच लाईक शी इज इन अ फायनान्स, सो आय डोंट नीड टू केअर ऑफ दॅट. आणि आय मीन आर्ट मार्केटिंग, सो आय ओनली टेक. त्यांना टेन्शन नाही. आमचं सगळं घरच्या घरीच होऊन जातं. तर एक इन्व्हेस्टमेंटचं एक पर्टिक्युलर अमाऊंट का तुमच्या लक्षात आहे जी तुम्ही फर्स्ट टाइम टाकली, किंवा पर्सेंटेज अबाउट दॅट, की म्हणजे त्याच्याने आपल्या ऑडियन्सला आयडिया येईल? 10 ते 12 लाखापर्यंत आम्ही स्टार्ट केलं होतं जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची होती. आणि त्याच्यामध्ये आमचं शॉप रेंट, आपले प्रोडक्ट्स आले, त्याच्यामध्ये फोटोग्राफी आली, मार्केटिंग आलं, एव्हरीथिंग वॉज देअर इन अ त्या इनिशियल स्टेजला. हे होतं आमचे वेबसाईट पण त्याच्यामध्ये झाली. करेक्ट. आणि युजली ना जेव्हा लोक बिझनेस सुरू करतात तर बरेचशा लोकांकडे इन्व्हेस्टर्स नसल्यामुळे लोन बँकेकडे जातात. तर तुम्हाला काय वाटतं, ती गुड स्टेप असते? इज इट अ गुड स्टेप, सेफ स्टेप आहे की? इट्स डिफिकल्ट टू से बिकॉज वी स्टार्टेड विथ द आवर मनी. बरोबर, स्वतःच सेव्हिंग. त्याच्यामुळे आम्हाला प्रेशर नव्हतं बाहेरून की आम्हाला कुठून घ्यायचे आणि द्यायचे. आम्ही जस्ट फोकस करत होतो आमचा प्रोडक्ट काय असणार आहे, आमची क्वालिटी कशी असणार. आणि जेव्हा आम्ही त्या दिवसापासून नाही झालं की लेट्स गो अँड क्विट द जॉब. हे आमचं खूप वर्षापासून होतं की आमच्या दोघींना मिळून काहीतरी करायचं. आणि आम्ही सेव्हिंग्स करत होतो त्यासाठी की आपल्याला काहीतरी करायचं दोघांना मिळून. कारण आम्हाला आमचं बॉन्डिंग असं आहे की येस एकमेकींना पाहिजे, बस दिवस कुठले तर चालूच असतं. बरोबर बरोबर. पण इनिशियली थोडीशी भीती वाटली का मनामध्ये? कारण युजली ऍक्च्युली मराठी माणूस आहे ना खूप विचार करतो की आपण बिझनेस स्टार्ट करायचा, मग काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी. पण हे खूप इझी आहे, जितकं डिफिकल्ट वाटतं तितकं नाहीये. जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा एक एक पाऊल आपल्याला वाट पुढे भेटत जाते. सो त्याच्यामुळे सुरुवात करणं ही खूप इम्पॉर्टंट आहे. दागिन्यांसाठी जे लागणारं रॉ मटेरियल आहे त्याची सोर्सिंग वगैरे यासाठी काय प्रोसेस? ऍक्च्युली आमचं वन सोर्स नसतो, आम्हाला डिफरंट बिकॉज आमचे डिझाईन्स आम्ही स्वतः डिझाईन करतो बऱ्यापैकी. सो आम्हाला ऑफकोर्स एका ठिकाणी सगळं मिळत नाही. आणि त्यामुळे मग रॉ मटेरियल कुठून, काही वेंडर्स कडून, असे बऱ्याच ठिकाणावरून मग आम्ही एक ठिकाणी येऊन आमचे डिझाईन्स बनतात. की एका पर्टिक्युलर ज्वेलरी पीसच्या मागे साधारणतः किती %चं प्रॉफिट असतं? ओके, आय वुड लाईक टू से की 2 प्रकार असतात, एक लक्झरी आणि एक अफोर्डेबल प्राइस. तर लक्झरी आयटम्समध्ये मार्जिन थोडा जास्त असतो, कारण त्याला डिझाईनमध्ये खूप आम्ही बारीकी आणतो, कारागीरला भरपूर पैसे देतो, रॉ मटेरियल थोडं एक्सपेन्सिव्ह असतं. पण तेच अफोर्डेबलमध्ये क्वालिटी सेम, गुड क्वालिटी, बट क्वांटिटीमध्ये गेम असतो. मार्जिन कमी असतं बट व्हॉल्यूम जास्त असतो त्याचा. सो त्यामुळे ते दोन्ही करणं इक्वली होतं. आणि आय थिंक दॅट्स द इम्पॉर्टंट पार्ट इन द बिझनेस. तर या लक्झरी आणि जो अफोर्डेबल रेंज आहे त्यामध्ये जास्त डिफरन्स आहे मार्जिनचा का? नाही, पर्सेंटेज वाईज बोलाल तर 20% वगैरेच फरक आहे, जास्त फरक नसतो. बट हां, ऑफकोर्स लक्झरीमध्ये व्हॉल्यूम कमी असतो, त्यामुळे पण पर पीस वाईज मार्जिन जास्त असतो. ह्याच्यामध्ये पर पीस वाईज मार्जिन कमी असतो पण व्हॉल्यूम जास्त असतो, त्यामुळे ऍट दी एंड ऑफ द इयर इट्स बॅलन्स, कारण ते व्हॉल्यूम गेम आहे. करेक्ट. आणि बेस्ट सेलर्स जर आपण सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त तुमचं आवडतं कलेक्शन कोणतं असेल? कुडी साज, कोल्हापुरी साज पण आपण खूप न्यू कलेक्शन आणलेलं आहे, म्हणजे अगदी ते बघायलाच भेटत नाहीत. आता कुडी म्हटलं तर फक्त इयरिंग्स मध्ये आपण, तो पण आपला बेस्ट सेलर. पण त्याच्या येस, तो कुडी आपण कोल्हापुरी साज मध्ये इन्व्हेंट केलेला आहे. सो एक वेगळ्या कुडी हा महाराष्ट्रातला सगळ्यात आवडता मी बोलेल प्रकार. ओके, एक डिझाईनचा स्टाईल आहे माझ्याकडे आहे, मी दाखवेल तुम्हाला. तर तो सगळ्यांना फार आवडतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कानातले येत होते आतापर्यंत. तर आम्ही विचार केला का नाही आपण कोल्हापुरी साज हा खूप जवळचा आहे, महाराष्ट्रीयन बायकांचा खूप जवळचा विषय आहे. सो आम्ही बोललो की चला कुडी कोल्हापुरी साज आपण बनवूया. आणि मग तो
खूप लोकांना, म्हणजे आमचा बेस्ट सेलर मध्येच आहे. तसे कोल्हापुरी साज मध्ये आम्ही बरेच प्रकार आता मोहन साज, मोहन माळ आणि कोल्हापुरी साजला क्लब केलंय. सो दोन्ही मिळून एकच नेकलेस होतो. इव्हन त्याच्यात मोहन मंगलसूत्र केलंय, तो पण असा केलाय की नेकलेस आणि मंगलसूत्र वेगवेगळं कशाला घालायचं घालू शकतो. आमचा छोटा मिनी मंगलसूत्र आहे ते, त्याच्यात आम्ही हे घुगरी सारखे आम्ही मंगळसूत्राचे बीट्स टाकलेत, त्यामुळे ते नेकलेस पण वाटतं आणि मंगळसूत्र पण. अशा छोट्या छोट्या गोष्टी. इव्हन आता आमचा जे कांचन आम्ही घालतो त्याला ऍज अ ब्रेसलेट आणि कांचन दोन्ही युज करू शकतो. अमेझिंग अमेझिंग. आणि हे सगळं ऐकताना मला खूप भारी आणि पॉझिटिव्ह वाटतंय. बट बिझनेस इज नेव्हर लाईक अ रोज ऑफ त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन असतात भरपूर. तर असे कधी डाऊन आला ज्याच्यामध्ये खूप डिस्करेज फील होतं किंवा खूप डिसअपॉइंटेड वाटतंय, सॅड वाटतंय की आता हे नाही वर्कआउट करत, आता पुढे काय करावं, तर ह्या टाइमला काय ॲटमॉस्फिअर असतो तुमच्यामधलं, डिस्कशन्स काय असतं, किंवा तो जो डाऊन असतो तो कशा पद्धतीचा असतो? पर्सेंटेज फॉल आहे, सेल्स होत नाही, काय काय असतं ते? ऍक्च्युली प्रेशराईज आम्हाला असं झालं की आमचा व्हिडिओ व्हायरल गेला, आमचे प्रोडक्ट 2 दिवसात स्टॉक आउट. सो वी आर व्हेरी डिस्टर्ब की आता काय करायचं, आता लोकांपर्यंत कसं द्यायचं, त्यांना प्रोव्हाइड कसं करायचं. सो या स्टेज येतात की असं झालं तर काय करायचं ह्याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता. तर आम्ही ऑफकोर्स जेवढ्या लवकरात लवकर होईल रीच आउट झालो आणि ते सगळं स्टॉकिंग आणि बनवायला ऑफकोर्स वेळ लागतो. सो आणि पीपल आर लाईक अरे एवढा तुम्ही करताय ऍड आणि तुमच्याकडे ज्वेलरी स्टॉक करताय. सो एक्झॅक्ट लर्निंग आहे. आय थिंक बरोबर टीचर इज लाईक द मिस्टेक्स वी डू, हे आमचं टीचर आहे. तर त्याच्याबद्दल बोलणारच आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही म्हणालात की आउट ऑफ स्टॉक झालेल्या गोष्टी, तर तेव्हा इन्व्हेंटरी कसं मॅनेज करतात, म्हणजे काय असते ती? तेव्हा ऍक्च्युली आम्ही तेव्हा शिकलो की असं ठेवलं नाही पाहिजे, आपल्याला बॅक एंड ठेवलाच पाहिजे. पण आम्ही खूप जास्ती नाही ठेवू शकतो, ऑर्डर पण नाही करू शकत, कारण आम्हाला नवीन नवीन गोष्टी पण लॉन्च करायच्यात, नवीन नवीन. हे पण ज्या ट्रेंड नुसार जातं ना, आपण वी कांट स्टॉक एवढा मोठा घेतला आणि जस्ट वी कॅन सेल दॅट. ऑफकोर्स वी कांट डू दॅट. आपल्याला ऑलवेज बॅक एंडला आम्ही तयार ठेवतो की लगेच स्टॉक मध्ये येईल. अगदी 1 आठवड्यामध्ये आमचं स्टॉक मध्ये येतं. पण जोपर्यंत आपण ओव्हरस्टॉक करून ठेवला तर मग ते ट्रेंड निघून गेला तर मग, आणि आपली इन्व्हेस्टमेंट पण तेवढी अडकून राहते. सो तसं केलं तर आपण बिझनेस एवढा ग्रुप नाही रन करू शकत. त्यामुळे हा मोठा पॉइंट, छोट्या छोट्या गोष्टी इम्पॉर्टन्स असतात, त्याच्याकडे लक्ष देणं इम्पॉर्टंट. बरोबर. तुम्ही दुबईला असता तुम्ही म्हणालात, आणि तुम्ही? मी इथे मुंबईलाच असते आणि मी शॉप आणि एक्झिबिशन हँडल करते. मग हे जे जॉग्राफिकल डिस्टन्स आहे त्याचं जर आपण लक्षात घेतलं तर हे कसं मॅनेज? युजली जे बिझनेस पार्टनर्स असतात एकाच ठिकाणी राहतात ना जास्त करून, किती सोयीस्कर असतं दोघांच्या ह्याच्यासाठी. इट्स अ बॉन्डिंग. इट्स अ बॉन्डिंग. आणि असं काही वाटतच नाही की ही लांबे किंवा काय. कारण मी ऑनलाईन मार्केटिंग हे बघते, जे पण वेबसाईट्स आहे ते सगळं मी बघते, आणि ही सगळं ऑफलाईन बघते. इन्व्हेंटरी पण ही बघते. ऑपरेशन साठी आपण एक ठेवलेले आहेत लोक, म्हणजे जास्त आम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केलेली नाहीये. जेवढं कमी मॅन पॉवर असेल मे बी एकच आम्ही ठेवलेलं आहे, एकच मुलगी आहे जी ठेवलेली. बाकीचे हेच आहे, म्हणजे जी आमची बनवते कारागीर वगैरे ते इथं टीम आहेच आहे. पण आम्ही जास्ती इन्व्हेस्टमेंट हे प्रोडक्ट आणि क्वालिटीमध्ये केलं. करेक्ट. आणि युजली मी आपण असं म्हणतो की यार बिझनेस चालू केलेला पेशन्स लागतं वगैरे. आता रिसेंटलीच मी एक रील पाहिली होती इंस्टाग्रामवर, ज्यामध्ये हे मारवाडी लोकांमध्ये ट्रेडिशनली म्हटलं जातं की कोणताही बिझनेस सुरू केला तर त्याचं त्याने पुढे कंटिन्यू करायचं की नाही, यासाठी तुम्हाला 1000 days त्याला द्यावे लागतात. तर असं काही तुमचं एक मंत्र आहे का आता फॉरएव्हर देसी मधनं जे आपण तुम्ही शिकलात की यार ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे एकमेकांवर, आणि आपण जे करतोय त्याच्यावर भरोसा असला पाहिजे की येस हे होणार. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली पाहिजे की येस, आणि होतं येस. आपली क्वालिटी चांगली आहे ना, माणूस शोधत तुम्हाला येणार. आणि आमचा स्ट्रेंथ हाच आहे की लोकांनी ज्यांनी शॉपिंग केले ना दे आर रिपीट कस्टमर्स आहेत, आणि विथ इमेज विथ फोटोज आम्हाला पाठवते. रिपीट कस्टमरसाठी काही ऑफर्स वगैरे आहेत का फॉरएव्हर? अगदी आम्हाला ऍक्च्युली ना कस्टमर नकोय, आम्हाला एक बॉन्ड पाहिजे, आणि तो बॉन्ड आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. प्राइसिंग तर कमी जास्ती किंवा
किंवा प्रॉफिट लॉस इच होतच असतो, पण जो बॉन्डिंग आहे कस्टमर सोबत, एक थिन लाईन आहे, ती आम्ही पुसायचा प्रयत्न करतो. मला एवढे पण कमेंट येतात की तुझ्याशी बोलताना आम्हाला वाटत नाही की आम्ही कस्टमरशी बोलतोय किंवा आम्ही परचेस करायला तुमच्याशी बोलतोय, आम्हाला असं वाटत नाही, आम्हाला असं वाटतं तू आमच्या घरची आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. इतकं छान आमचं रिलेशन असतं कस्टमर सोबत. सो त्याच्यामुळे आम्हाला कधीच असं वाटलं नाही. आपण नाही का कोणी दिल्यावर आपण फोटो काढून पाठवतो की हे खूप छान असतात आम्हाला, आणि ते आमच्यासाठी खूप स्पेशल असतात. फीडबॅक इज रिअली इम्पॉर्टंट आणि न मागताच तो मिळतोय समोरून, ते छान. म्हणजे असं ऍक्च्युअली इतके जास्ती कॉन्टॅक्ट आणि इतके सारे कस्टमर्स आहेत ना, सो लक्षात नाही येत की त्यांना रिप्लाय म्हणजे नाही का त्यांना विचारायचं वगैरे, पण ते समोरूनच येतच. म्हणजे जे पण घालतात ना, अरे खूप भारी होतं, सगळेजण विचारत आहे. आणि आमचा हा फीडबॅक असतो की लोक खूप विचारत होते कुठून घेतला. ब्लश करतायत हे दोघे मला माझ्या समोर आता हे सांगताना सुद्धा. सो आय वेंट टू देअर इंस्टाग्राम पेज, मी त्यांचा इंस्टाग्राम पेज पाहिला आणि बरेचसे मराठी कलाकार आहेत ज्यांनी फॉरएव्हर देसी यूज केलेलं आहे. हे कसं घडून आलं, म्हणजे तुम्हाला आठवतं पहिला सेलिब्रिटी कोणता असेल, तुम्ही रिच आउट केलं का ते आले, ती सगळी मला तिच्याकडे घ्यायची आहे. मार्केट म्हणजे आपलं आहे ऑफकोर्स. आय थिंक सगळ्यात पहिला जुईली आली होती ना. हा, जुईली. ती शॉपिंग सेंटर मध्ये फिरत असताना तिने ज्वेलरी बघितली, तिला काहीच माहिती नव्हतं इंस्टाग्राम वगैरे, जस्ट ती डिझाईन बघून इम्प्रेस झाली होती. आणि शी इज रिअली फॅन ऑफ आवर डिझाईन्स आणि वी आर फॅन ऑफ हर ऑफकोर्स. खूप भारी होतं. असे बरेच सेलिब्रिटी लाईक ऋता पण माझी रिलेटिव्हच ऍक्च्युली, खूप जवळची आहे. ती पण खूप सपोर्ट केला तिने. सो ओव्हरऑल सगळेच बरेच सेलिब्रिटी आहेत, लाईक एकाचं नाव नाही सांगू शकत, सगळे जेवढे भेटले सगळ्यांनी. इव्हन त्या आता मध्ये होत्या त्या छान, कारण शी इज रिअली स्वीट, व्हेरी स्वीट. म्हणजे ती आमच्याशी गप्पा मारते असं, इट्स अ ड्रीम फॉर अवर, यु नो. आणि ते पण फक्त इंस्टाग्राम बघून तिने आम्हाला कॉल केला डायरेक्टली. मी कॉन्टॅक्ट केलेला त्यांना आधी, बट म्हणजे यु नो तुम्हाला वाटत नसतं की एवढे मोठे सेलिब्रिटी रिव्हर्ट करतील. बरोबर रिप्लाय इव्हन असं माझ्या डोक्यात होतं. आणि शी कॉल्ड मी, आय लाईक आय मीन द एअर. तर हा इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा मी बोलत होतो त्या दोघींनी मला सांगितलं की त्या दोघी टोटली ऑपोजिट पर्सनॅलिटीज आहे युअर लाईफमध्ये. तर बिझनेसमध्ये डिसिजन मेकिंग करताना कधी अडी अडचणी येतात का? हाऊ इज दॅट? हो, नॅचरली इट्स लाईक ऑलवेज नॅचरली. आणि बहिणी असेल तर भांडणं होणार नाही, हे तर पॉसिबलच नाही. बोले सगळ्या ट्विन्स असंच असेल की जास्त वेळ भांडण टिकत नाही. असा एक ट्रेंड आहे मार्केटमध्ये की ई कॉमर्समुळे किंवा ऑनलाईन आपण जे पण शॉपिंग करतो त्यामुळे ऑफलाईन जे स्टोअर्स आहेत ना त्याच्यामध्ये सेल्स कमी पाहायला मिळतात. नाही, आता मी सांगेल 2 प्रकारचे लोक आहेत याच्या घेणारे कस्टमर्स, ज्यांना बघूनच मजा येते, बघून घ्यायला मजा येते. आणि काही लोक आहेत कम्फर्टेबली ऑनलाईन घेणारे. सो दे आर इक्वल, त्यामुळे आमचं इक्वली. मला वाटतं बघून घेणारे ना इज माझ्या मम्मी पप्पाची जनरेशन. अरे म्हणजे पुण्यावरून येतात, सांगली. आमचं शॉप एकदम छोट आहे, नॉट व्हेरी फॅन्सी. आणि हे आम्हाला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आहे ना खूप जास्त आणि खूप शोरूम मोठं घेऊन इन्व्हेस्ट एका ह्याच्यात करायची नव्हती. आणि स्टार्टला आमचं लोकेशन खूप इम्पॉर्टंट होतं की जेव्हा मला स्टार्ट करायचं आम्ही लोकेशन पहिला सर्च केलं. त्याच्यामध्ये आम्ही छोटं दुकान घेतलंय कारण आम्हाला पहिला रिस्पॉन्स बघायचा होता की व्हॉट इज द रिस्पॉन्स. पण यार खरंच काय फॅक्टर्स लागतात लोकेशन डिसाईड करायला, म्हणजे कोणते फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर करा? मी ऍक्च्युली गोरेगाव मध्येच बघत होते कारण मी तिथेच राहते. सो इट्स अ व्हेरी इझी. आणि गोरेगाव मध्ये शॉपर्स पठाय असा एरिया आहे की अजून कुठेच भेटत नाही, तिथेच येतात लोक. सो आणि लक बाय चान्स मला तिथे लगेच भेटलं पण, कारण भरपूर लोक वेटिंग आहेत तिथे की शॉप टाकायला. पण एवढ्या स्मूथली गोष्टी होत गेल्या कळलंच नाही. रेंट केला अँड शी सेड ओके मी जॉब सोडला. लाईक सिरियसली गोरेगाव मध्ये रेंट इज ऑल्सो नॉट एक्सपेन्सिव्ह. साधारणतः किती ब्रॅकेट मध्ये येत असेल? माझं आता इथे एवढाच एरिया आहे पण 60,000चा रेंट आहे मंथली. म्हणजे ह्यूज ऑफकोर्स. पण इन्स्टेड ऑफ एकदम फॅन्सी कुठल्या ठिकाणी घेण्यापेक्षा आम्ही फोकस केलाय की आमचं क्वालिटी आणि प्रोडक्ट क्वालिटी वेगळी
बास. अजून आम्ही जास्ती भर आणि इन्व्हेस्टमेंट जास्ती कशातही केली नाहीये, फक्त त्याच्याकडे आम्ही फोकस केलेला. की ऑनलाईन प्रमोशन्स जे आहेत ते जुन्या काळी तर आपण काय बॅनर्स, पॅम्पलेट्स या सगळ्याने प्रमोशन्स व्हायचे, मॅगझिन म्हणा, न्यूजपेपर ॲड्स म्हणा. आता आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे ऑनलाईनवर जे पण ॲप्स आहेत आपल्याकडे त्यावर आपण प्रमोशन करतो. तर साधारणतः काय कमर्शियल्सने तुम्ही करतात ते प्रमोशन? आपलं जे इंस्टाग्राम आहे ते ऑर्गॅनिकली सगळं चाललंय सध्या. वाव, वी 33,000 समथिंग राईट. या बट ते सगळं ऑर्गॅनिक. आणि आम्ही अजून ऍडव्हर्टायझिंग मध्ये पण बिग बजेट असं ठेवलेला नाहीये, कारण ऑर्गॅनिकली व्हायरल होतात. दॅट्स रिअली गुड. दिस इज व्हॉट वी वॉन्टेड, की इन्स्टेड ऑफ खूप इन्व्हेस्ट करा ऍडव्हर्टायझिंग मधले, मग रिच आउट व्हा, ते ऑटोमॅटिकली होतंय. सो आम्ही स्मूथली जातोय स्टेप बाय स्टेप. इन फ्युचर ऑफकोर्स थोडं वाढवू, पण आता सध्या तरी कारण हे इनिशियल स्टेज आहे तर आम्ही हळूहळू जातोय. बरोबर. सध्या तरी ऑर्गॅनिकली ससा आणि कासवची जी स्लो अँड स्टडी हे आमचं मंत्र आहे. बरेचसे ऍप्स आहेत सोशल मीडियावर, स्नॅपचॅट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा. तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं जास्त फायदा होतो प्रमोशन्स साठी? इंस्टाग्राम. येस. आता आम्ही युट्यूबचं पण स्टार्ट करतोय, कारण आम्ही स्टार्ट केलं इंस्टाग्रामवरून. लेट स्टार्ट विथ द युट्यूब आता असा विचार केला. सो हळूहळू वी कॅन ग्रो प्लॅटफॉर्मवर. बरोबर. मी ते कोट करेन. देर इज दिस एंटरप्रेन्योर पारुल गुलाटी, त्यांचं एक कोट आहे की अगर अपना प्रोडक्ट बेचने के लिए इंस्टाग्राम पर नाचना पडे तो नाचो. तर व्हॉट, हे तुमचं ऍडव्हर्टायझिंगची तुमची आयडिया काय आहे ह्याच्यामध्ये? इट्स अबाउट द स्टोरी, इन्स्टेड ऑफ ब्रँड. कारण मार्केटमध्ये खूप ज्वेलरी आहे, बरोबर. ज्वेलरी ब्रँड पण आहेत आणि लोकल पण भरपूर आहेत. सो हाऊ वी कॅन स्टँड आउट. बरोबर. म्हणजे आपलं प्रोडक्ट एक्झॅक्टली. देर इज अ बिहाइंड द स्टोरी. लोकांना आता इंटरेस्ट आहे स्टोरी घेण्यात, आणि लाईक देर इज अ स्टोरी. करेक्ट. वी आर नॉट मेकिंग किंवा आपण बनवत ना. ऍक्च्युली मला ना फेक असं काहीच नाही पाहिजे. जे पण आहे ते मेलोड्रामा टीएस की मेरा एक टांग नकली आहे, स्टोरीज नकोय, जेन्युइननेस आहे, ऑर्गॅनिक आहे जे पण आहे. आम्ही ऑर्गॅनिकच ठेवलंय, स्वतः पण ऑर्गॅनिक आहोत, इंस्टाग्राम पण ऑर्गॅनिक ठेवलं. दुबईमध्ये फिजिकल स्टोर ओपन झालंय आपला? नाही. दुबईमध्ये दुबईमध्ये एक्झिबिशन मी केले थोडेफार, आणि आता पण थोडेफारच करेल, कारण मोस्टली भर आपला इंटरनॅशनली मला वाढवायचं करायचं. ग्लोबली आपलं रिच होणं महत्वाचं आहे. साधारणतः दुबईमध्ये एक्झिबिशनचे काय रेट्स असतात? आता डिपेंड आहे. लाईक जर रेग्युलर आणि हाय एंड असे 2 टाइप्स आहेत. बरोबर. सो रेग्युलर वाले साधारण 10,000 रुपये किंवा 15 समथिंग अराउंड टेबल तुम्हाला मिळतो. आणि 1 डे साठीच असतं एक्झिबिशन. आपल्यासारखे असे 4 days वगैरे रेअरली असतात. तर जर मी विचारेन कुठल्या तरी एक्झिबिशनची एक मेमोरेबल इन्सिडेंट काही असेल? ऍक्च्युली मला खूप लकीली तिथे एक मॉल होता आमच्या बाजूलाच मरीनाला. सो तिथे ते जस्ट नवीन मॉल बनलेला. सो त्यांनी एक्झिबिशन ठेवलेलं फ्रीमध्ये 7 days. आणि आम्ही जस्ट स्टार्ट केलेलं. ते म्हणतात ना जुळून येतील रेशीम गाठी, ते ह्यांच्यासाठी ना सगळं जुळून आलेलं आहे. आणि 7 days माझा एवढा सेल झाला. आय वॉज सो सरप्राईज. लाईक तुम्हाला एक किक हवी असते, स्टार्टला मला किक मिळाली. अँड देन आय डिसाइडेड ओके लेट्स. तरी किती वर्ष किंवा महिने झाले असते फॉरएव्हर देसीला? मला शॉपला 2 वर्ष झाले. त्याच्या अगोदर 6 महिन्यापासून एक्झिबिशन मी कंटिन्यू ठेवते. म्हणजे शॉप बंद करून पण मी एक्झिबिशनला फर्स्ट जाते, कारण लोक शोधत येतात. म्हणजे मी स्टॉलवर नसेल ना, बाहेर असेल, अरे तुझा शॉप कुठे आहे, स्टॉल कुठे आहे, म्हणजे दे आर नॉट ते बघत ज्वेलरी कोणती आहे, दे आर फेसवर ओळखतात. आणि जर मी विचारायला गेली या जर्नी मध्ये सर्वात मोठा चॅलेंज आतापर्यंत जर कोणता आलाय तर तो कोणता असेल? आय थिंक हिचा शॉप मी तिकडे होते आणि माझा जॉब चालू होता जेव्हा शॉप मी बोलले आणि ते सडनली झालं. स्टार्टिंग पॉइंट वॉज द मोस्ट बिगेस्ट. आणि आपल्याला माहिती नसतं की काय करायचंय काय नाही करायचं. शी वॉज लाईक व्हेरी पॅनिक. अरे आणि मेन म्हणजे ही नव्हती, मला त्याचा इश्यू होता की ही हवी होती. म्हणजे मी खूप हिनेच सगळं सेटअप. त्यावेळी मला खूप डिफिकल्ट वाटतं की ही नाही, बाकी मला काही नव्हतं की किती काम. आणि मी प्रेग्नेंट पण होती. तिचं त्याच्यामुळे आलं. त्याच्या एका आठवड्यानंतर ती दुबईला 15 दिवस माझ्या बरोबर होती. शॉपचा विचार न करता. आय वॉज लाईक
जॉब पण करतात दुबईमध्ये? मी फ्रीलान्स करते. अच्छा, ते तेव्हा मी म्हणजे फ्रीलान्स पण रेअरली करते. मेनली आम्ही फॉरएव्हर देसी फोकस करतो. सो आतापर्यंत जर मी विचारेल इन ऑल फॉरएव्हर देसी हाऊ मच पर्सेंटेज प्रॉफिटेबल ठरलेलं आहे तुमच्यासाठी? पर्सेंटेज वाईज वेबसाईटला तरी आता इट्स टू न्यू, पण आमचं रोलिंग मनी आहे. देर इज नो लाईक प्रॉपर पर्सेंटेज आय कॅन टेल, कारण आमचा रोलिंग मनी आहे. इट्स स्टील बेबी. बरोबर. इट्स अजून आय थिंक आणि शॉप आणि एक्झिबिशनचं तर सेटल झालंय, म्हणजे जस्ट येस इट्स सेटल की हा करू शकतो, होऊ शकतं. म्हणजे रोलिंग मनीच आहे मी बोले. वंडरफुल. जर जाता जाता एक टिप काही द्यायची असेल, कारण युजली जसं तुम्ही म्हणालात की सुरुवात करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर जे आपले न्यू अपकमिंग बिझनेस आयडिया आजकाल मी सांगते विथ एक्सपिरियन्स की आय सी सो मेनी पीपल अराउंड की ज्यांना करायचं असतं, काहीतरी आयडिया असते, बट कसं सुरुवात करायची, अरे लोक काय म्हणतील, लॉस झाला तर काय करायचं, हे बरेचसे थॉट्स डोक्यामध्ये येतात. तर तसाच एक काही मेसेज तुम्ही देऊ शकाल? फक्त एवढंच ठेवायचं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे जोपर्यंत कस्टमर खुश होत नाही तोपर्यंत तो रिपीट येणार नाही. येस. आणि जेवढं रिपीट आहे ना, हे बघ तू घेतलंस, तुला आवडलं, तू 4 जणींना सांगितलं, ते येणार. आमचा तो जास्ती झाला पॉइंट. हो, की प्रोडक्ट क्वालिटी आणि म्हणजे मैत्रिणींना घेऊन येतात की मला हिच्याकडून पाहिजे, तू पण हिच्याकडूनच घे असं. पण यामागे मला हेही दिसते की दोघींचं इंटेन्शन खूप प्युअर होतं. इट इज जस्ट नॉट मनी मेकिंग. युअर इंटेन्शन इज की आपण काहीतरी छान देतोय. सो बेसिकली दॅट्स युअर मेसेज टू द ऑडियन्स. येस. आणि फोकस. फोकस. मला कोणता, कारण खूप अडचणी येतील असं वाटेल यार, म्हणजे फुल स्टॉप नका देऊ, कॉमा द्या. सो जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, कॉमा घ्या, रेस्ट करा, चिल मारा, अँड देन अगेन स्टार्ट. पण होतं जोपर्यंत केल्याने होची ते आहे, पहिले केल्याची पाहिजे. सो करा. तर ऑनलाईन पण आपली स्वतःची वेबसाईट आहे. तर आजकाल वेबसाईट बनवण्यासाठी आपण डेव्हलपर वगैरे हायर करतो, आणि आपण बोलता बोलता इफ आय एम नॉट रॉंग तुम्हीच ते स्वतः सगळं केलं? येस, मी आणि माय हजबंड. तो माझा ऍक्च्युअली ऍडव्हर्टायझिंग मधली होते मी आहे म्हणजे. तर वेबसाईट इट्स अ न्यू फॉर मी अँड फॉर माय हजबंड एज वेल. पण आम्ही थोडा रिसर्च केला, शिकलो, खूप सारे मी सेमिनार्स अटेंड केले, आणि आय लर्न दॅट की हाऊ टू क्रिएट अ वेबसाईट स्वतः. सो इट्स इझी, इट्स नॉट डिफिकल्ट फॉर मी, कारण डिझाईनचाच पार्ट आला. बरोबर. सो ऑफकोर्स मला फार आवडलं आणि मी शिकले. इवन कोणाचे वेबसाईट बनवायचे असेल, नाव आय एम रेडी. वंडरफुल. आणि जर मी असं विचारेन तुम्हाला की तुमची बेसिक प्रोडक्ट रेंज स्टार्ट कुठून होते, म्हणजे मी मे बी आय कॅन बी युअर कस्टमर अगेन, की मला एक आयडिया येईल की स्टार्ट कुठून? आपली नेकलेसची बेसिक रेट ही 1000 पासून रेंज स्टार्ट होते, आणि मिनिमम 10,800 पर्यंत 10,800 पर्यंत आहेत. द लक्झरी वन. लक्झरी वन. हायएस्ट लक्झरी प्रोडक्टची काय रेंज? 15 असेल. जास्त. आणि त्याचे सेल्स बऱ्यापैकी? हो, म्हणजे ते आता आपण नवीन लॉन्च पण करतोय, ते पाची कुंदन मध्ये. त्याचे कारागीर खूप एक्सपेन्सिव्ह असतात. अच्छा. म्हणजे एक एक स्टोन त्याच्यामध्ये टाकून बनवला जातो, शेप ते कट करून ठोकून ते बनवतात. सो तो रेंज येईल, तो थोडा एक्सपेन्सिव्ह असेल, बट इट्स अ लक्झरी. लक्झरी लक्झरी नाव. अरे ह्याचं हेरिटेज पण प्रकार हा तनिष मध्ये किंवा रिअल गोल्ड मध्ये आलाय. त्याला हुबेहूब आर्टिफिशियल मध्ये, म्हणजे अशा गोष्टी ज्या माणूस सहज घेऊ शकतो आणि सहज यूज करू शकतो. आमचा मोटिव्ह तोच आहे, कारण आपण स्वतः तसं बघत असतो. सो आम्ही आमच्या हिशोबाने समोरचा काय विचार करेल ह्या हिशोबाने थोडे आयडिया लावून करत असतो. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की एक लक्झरी प्रोडक्ट इन द मेकिंग, पण ते रिअल गोल्ड मध्येच बनतं. ते आर्टिफिशियल मध्ये डिफिकल्ट असतात, बट येस वी आर डुइंग. सो वी आर मॅचिंग, लाईक की रिअल आपल्याला बऱ्याच जणांना कॅरी करू शकत नाही. इवन यू कांट वेअर आणि गो. बरोबर. ट्रॅव्हलिंग नाही करू शकत. सो दिस इज इझी वे टू गो. यु नो, आपल्याला काय घालून. आणि प्रत्येकाचे हेच कमेंट असतात की आमचं लॉकर मध्येच असतं. आमचं ते फक्त लक्ष्मीपूजनला आणतो, पुसतो, ठेवतो, तेवढंच असतं. आमचे सगळे पैसे खर्च होतात ते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, थोडासा अभ्यास करून मग आम्ही ज्वेलरी बनवतो. आणि जर तुम्हाला मेन्शन केलं की न्यू प्रोडक्ट इन मेकिंग आहे, तर जर मी विचारेन हा प्रोडक्ट तुम्ही ऑफलाईन जर लॉन्च कराल तर तिथे जास्त बेनिफिट आहे तुम्हाला का ऑनलाईन? बिकॉज 6 months झाले वेबसाईट आता आहे आपल्याकडे, बरोबर. तर ऑफलाईन आणि ऑनलाईनचं कम्पॅरिझन जर करायचं झालं तर जास्त बेनिफिट
कुठे आहे? आमचा हा बेबी आहे, सो त्याच्यामुळे थोडस ऑनलाईनचं आपण कम्पेअर नाही करू शकत, पण ऑफलाईनला खूप चांगला डिमांड आहे. सो पर्सेंटेज वाईज मी बोलेल 30%, 50% चांगला रिस्पॉन्स. पण आता ह्याच्यानुसार तर आता थोडा अप होत चाललंय. आणि माझ्या मनात आम्ही जेव्हा दोघांचे व्हिडिओज टाकले ते जास्त व्हायरल जातात, तर लोकांना जास्त ट्रस्ट यायला लागलाय. आणि मे सर लांब वेगवेगळ्या शहरामधले, नॉट ओनली महाराष्ट्र, जसे बँगलोर आहे, बँगलोर मधून बरेच ऑर्डर येतात, कर्नाटक आहे, इवन काय बोलणार आपण पुणे मुंबई तर चालू, पुण्यात भरपूर तर महाराष्ट्रातले येतात, नाशिक बाहेरचे जास्त येतात. मेनली US आणि दुबई मधून जास्त ऑर्डर्स आहेत. सो वेबसाईट वर त्याला वेबसाईट हे त्यासाठीच आहे, म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे ऑफकोर्स ते शॉपवर किंवा एक्झिबिशन मध्ये येऊन करतात, बट ज्यांना पॉसिबल नाही बट दे लाईक इट, सो दिस इज द ऑप्शन. आणि एवढं मी ट्राय केलं वेबसाईटमध्ये की इझिली अंडरस्टँडेबल असावी, की लोकांना असं ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये डिफरन्स नाही करावा. अगदीच. लास्टली जर एक असं प्रोबॅबिलिटी आपण बघितली की फॉरएव्हर देसीला पुढच्या 5 वर्षापर्यंत आपण कुठे बघतो? मला वाटतं ग्लोबली बघते मी. आम्ही की फोकस तर क्लिअर आहे की सगळ्या, म्हणजे नॉट ओनली ग्लोबली ऑफकोर्स, प्रत्येक शहरामध्ये दे शुड नो की फॉरएव्हर देसी हा क्वालिटी ज्वेलरी, क्वालिटी इंटरेस्टेड ब्रँड पाहिजे आम्हाला. तो आमचा मेन फोकस आहे. आणि ऑफकोर्स आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा इंडियन्स लोकांना आपला देसी टच पाहिजे आणि ट्रस्ट पाहिजे. येस, हिच्याकडून घेतलंय ना चांगलंच असेल. सो विथ दिस आपण सगळेच होप आणि प्रे करू की फॉरएव्हर देसी लवकरात लवकर वर्ल्ड वाईड शिपिंग करेल, स्टोर्स त्याचे सगळीकडे असतील, की आपल्या सर्वांनाच ते ऍक्सेसिबल असेल. श्रद्धा आणि श्रद्धाकडनं आपण आहे की त्यांची कहाणी थेट त्यांची जुबानी, असे इंटरेस्टिंग बिझनेस आयडियाज, बिझनेस डिस्कशन, बिझनेस मेकिंग, प्रॉफिट लॉस हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत रहा महामनी सोशलचं गणित काय ही सिरीज. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भागात.